नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी शहरासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज, गॅस पाईपलाईन तसेच वीज आणि नागरिकांना मूलभूत सुविधा देतानाच आपली परभणी, सुंदर परभणी हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीच्या सदस्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करा, असं आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं. परभणी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 परिवारातर्फे शहरातील नूतन कन्या प्रशाला सुभाष रोड या ठिकाणी आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात प्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. परभणी महापालिकेतही भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे, तरच बुलेटच्या वेगानं परभणी शहराचा विकास होईल. त्यामुळं ट्रिपल इंजिनच्या सरकारसाठी प्रयत्न करा, तरच बुलेटच्या वेगाने शहराचा विकास होईल. राज्यमंत्री म्हणून आपण मंत्रिमंडळात काम करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही परभणी जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांसाठी विशेष व्हिजन तयार करण्यात आला असून त्यात परभणी जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळं एक हाती सत्ता पाहिजे, तरच विकास कामे चांगले होतील, नागरिकांना मूलभूत सुविधा मिळतील. परिणामी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची विचारसरणी असलेल्या सदस्यांच्या पाठीशी उभे राहा, असं आवाहन पालकमंत्री बोर्डीकर यांनी केलं. यावेळी बोलताना पालकमंत्री बोर्डीकर म्हणाले, मला माझ्या शहरासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचे, अंडरग्राऊंड गॅस पाईपलाईन करायची, अंडरग्राऊंड विजेच्या सुद्धा जे काही आज छोट्या छोट्या गल्ली झालेल्या आहेत तिथे त्रास होतो तो सुद्धा करायचा आहे. सुंदर असं नियोजन आपल्या शहराचं आम्ही आखलेलं आहे. सुंदर DPR डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट की माझी परभणी, आपली परभणी कशी असली पाहिजे याचा आमच्याकडे पूर्ण रोडमॅप तयार आहे. तुमच्या पण काही सूचना असतील त्याही आम्हाला तुम्ही वेळोवेळी सांगत जावं आणि ते चित्र, ते सुंदरसं चित्र आपल्याला या ठिकाणी उभं करण्यासाठी तुमचा विश्वास, तुमच्या सहकार्याची गरज वेळोवेळी मला लागणार आहे, माझ्या सगळ्या सहकार्यांना लागणार आहे. एवढंच इंजिनचं सरकार आहे. केंद्रात कमळाचं सरकार, राज्यात कमळाचं सरकार, परभणीत सुद्धा कमळाचं सरकार आलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सत्ता आली पाहिजे. तेव्हाच की त्या स्पीडनी, बुलेट ट्रेनच्या स्पीडनी आपल्या जिल्ह्याचा, आपल्या महानगराचा आपण विकास करू शकतो. कारण की ह्याचा अनुभव आता इथं सगळे जाणते लोक आहेत म्हणून मी कोड्यात बोलली, त्यांना कळलं असणार, सांगायची जास्त डिटेल. या कार्यक्रमास माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी, माजी नगरसेवक सचिन देशमुख, सुनील देशमुख, मधुकर गव्हाणे, रितेश जैन यांच्यासह पत्रकार प्रवीण चौधरी, गजानन आंबेकर, दिनेश नरवाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या सर्वसाधारण कार्यक्रम पत्रिका 2025 नुसार राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त आज परभणी शहरात श्री मंगल कार्यालय या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उज्ज्वला एम नंदेश्वर या उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेनुसार तसेच राष्ट्रीय विधी सेवा कायदा 1987 नुसार समाजातील दुर्बल, गरीब, वंचित घटकांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध आहे. आपण सर्वांनी या दिवसाचं खरं महत्त्व ओळखून समाजात न्याय आणि समानतेचा संदेश पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे, असं स्पष्ट केलं. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे यांनी प्रास्ताविक केलं. त्यांनी राष्ट्रीय विधी सेवा दिनाचं महत्त्व यावेळी विशद केलं. कार्यक्रमास न्यायाधीश DD कुरुलकर, न्यायाधीश VS माने, मुख्य न्यायदंडाधिकारी MM वर्मा, परभणी दिवाणी न्यायाधीश GB यादव यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, नागरिक यांची विशेष उपस्थिती होती. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 15च्या वतीनं आयोजित नागरिक संवाद मेळावा आणि विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी प्रभाग क्रमांक 15मधील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली। यावेळी 25 लाख रुपयांच्या निधीतून नाली बांधकामासह प्रभागातील विविध विकास कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। परभणी शहरातील नानलपेठ पोलीस स्थानक हद्दीतील कादराबाद प्लॉट येथील शेख सुलेमान उर्फ बादल शेख सिद्दीकी याच्या विरोधात नानलपेठ पोलीस स्थानकामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी गंभीर दुखापती करणे, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते। त्यामुळे पोलीस अधीक्षक परभणी, अप्पर पोलीस अधीक्षक परभणी यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक गणेश कदम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कारभार यांनी हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला होता। 9 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी संबंधित गुन्हेगारास परभणी जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने 8 नोव्हेंबर रोजी आरोपी शेख सुलेमान हा जामिनावरून कारागृहातून बाहेर येताच त्याच्या विरोधात लगेचच हद्दपारीची कारवाई करण्यात आली। सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक स्वराज सिंह गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कदम, कारभार, बिक्कड तसेच पोलीस हवालदार सोडगीर, इर्शाद अली, चव्हाण, पोले, गोला आणि मुरकुटे यांनी ही कारवाई केली। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।